विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे मेळघाटची आर्थिक राजधानी असलेल्या धारणी शहरामध्ये। धारणी शहरातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व म्हणजे अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंकज मोरे यांचं हे धारणी शहर। पंकज मोरे हे नाव तसं जिल्ह्याला फार जुनं आहे। आपल्या NSUIच्या कारकिर्दीपासून त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली, राजकीय आयुष्याची सुरुवात केली आणि गेल्या 2 टर्ममध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत। अगदी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असलेले आणि ज्यांना कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेले पंकज मोरे हे धारणी शहरामध्ये वास्तव्यास असतात। आज आपण पंकज मोरे यांनी केलेलं जर कोरोना काळातलं काम बघितलं तर एक रुग्णसेवक म्हणून त्यांची संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये ओळख झालेली आहे। तर आज आपल्यासोबत आहेत अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे। विदर्भ न्यूजच्या धारणी स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे पंकजजी। धन्यवाद सर। काय वाटते आपल्याला की आपल्या पक्षाला घेऊन जी उमेदवारी बळवंत वानखडे यांना पक्षाने दिलेली आहे त्यांच्याबद्दल सध्या मेळघाट क्षेत्रामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामधलं राजकीय वातावरण कसं आहे एकंदरीत सर आपण पाहू शकता की मेळघाट असो किंवा अमरावती जिल्हा असो या जिल्ह्यातील प्रत्येक जो युवक आहे त्या युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि बरेच जे युवक आहे त्यांनी सुदामकाका देशमुख यांच्या निवडणुकीमध्ये काम करण्याची संधी त्यांना भेटली नाही। आम्ही फक्त ऐकलं होतं की सुदामकाका देशमुख यांच्या निवडणुकीमध्ये लोक काम करत होते आणि स्वयंप्रेरणेने काम करत होते, घरून डब्बे घेऊन ते काम करत होते। परंतु त्याची पुनरावृत्ती आपण या 2024च्या लोकसभेमध्ये पाहू शकतो। आज लोक स्वयंस्फूर्तीने बळवंत भाऊ वानखडे यांच्यासाठी काम करत आहे। जर आपण सर मेळघाटचा विचार केला, मेळघाट हा पारंपरिक काँग्रेसचा गड मानला जाते। आज मेळघाटमध्ये 30 वर्षानंतर काँग्रेसची सीट आली आहे लोकसभेमध्ये आणि इथला जो आमचा आदिवासी भाग आहे, प्रत्येक आदिवासी जर आपण कोणालाही विचारलं तर त्यांच्यामध्ये उत्साह आहे आणि लोक खुश आहे, लोक स्वयंस्फूर्तीने काम करत आहे। आम्हाला प्रत्येक गावातून फोन येत आहे की तुम्ही फक्त एक वेळा गावामध्ये या, बाकी आम्ही सर्व गाव सांभाळतो। हा उत्साह आम्ही याच्या अगोदर कधी पाहिला नाही आणि आम्हाला विश्वास आहे की बळवंत भाऊ या जिल्ह्यामध्ये सर्वांना परिचित आहे। अत्यंत साधं व्यक्तिमत्व म्हणून बळवंत भाऊची ओळख आहे। प्रत्येकाच्या हाकेला आवाज देणारे बळवंत भाऊ आहे आणि आम्हाला आशा आहे की मेळघाटातील जनतासुद्धा बळवंत भाऊ वानखडे यांच्या पाठीशी राहणार। काय वाटते आपल्याला की 2019चे जे निवडणुका झाल्या त्या 2019च्या निवडणुका त्यावेळी झालेली निवडून देण्यात आलेल्या खासदार आणि त्यांच्याकडून जनतेला मेळघाटवासियांना काय अपेक्षा होत्या? 2019ची निवडणूक जर आपण पाहिली, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, आमच्या पाठिंब्याने इथले जे खासदार आहेत ते निवडून आले आहे। आम्हाला एक आशा होती की ते येणाऱ्या 5 वर्ष आमच्यासोबत राहणार आणि आमच्या मेळघाटातील जे काही लोकांच्या समस्या आहे त्या समस्याचं ते निराकरण करणार। परंतु असं काही झालं नाही सर। निवडून आल्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्येच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपाला समर्थन दिले। दिवस असो किंवा रात्र असो, 2019 मध्ये सुद्धा मी युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो। आम्ही दिवस रात्र काम करून या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांची युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सभा लावली आणि त्यांना 2019 मध्ये आम्ही निवडून दिलं। परंतु त्या गोष्टीची आज खंत वाटत आहे की ते आमची चूक होती। म्हणून आता आम्ही प्रत्येकाने यावेळी निर्णय केला आहे, आमच्या हक्काचा, आमच्या पक्षाचा, आमच्या महाविकास आघाडीचा खासदार येणाऱ्या काळात आम्ही निवडून देणार आहे। कारण की मेळघाटातील जनतेला सर त्यांच्याकडून भरपूर आशा होती। त्यांनी 2019 मध्ये येथील त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितले होते की मेळघाटमध्ये आम्ही MIDC आणणार आणि येथील जो युवक आहे त्यांना इथे रोजगार उपलब्ध करून देणार। असे काही झाले नाही आहे। आज इथला युवक आपण पाहू शकता सर, मेळघाटमध्ये रोजगार नाही म्हणून तो बाहेर जात आहे आणि बाहेर गेल्यानंतर तिथे त्याचं शोषण होते। म्हणून सर आता इथील जनतेने निर्धार केला आहे की स्थानिक जो खासदार आहे त्याला यावेळेला वोट नाही म्हणजे वोट नाही, सर्व जनता यावेळी बळवंत भाऊच्या मागे आहे। दुसरा विषय सर, त्यांनी सांगितलं होता
की जे गावामध्ये आजपर्यंत लाईट पोहोचली नाही तिथे मी लाईट पोहोचवणार असे नाही झाले सर. मोठं असे कोणतेही काम त्यांनी या ठिकाणी केले नाही. जाती धर्माचे राजकारण करून सर येथील समस्याचं निराकरण होणार नाही. लोकांना रोजगार पाहिजे, नवटंकी नाही पाहिजे सर. आपण मेळघाटातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जाता, प्रत्येक गावोगावी आपण व्हिजिट करता. अमरावती जिल्ह्यामध्ये आपला दांडगा जनसंपर्क आहे. तर या एकंदरीत ठिकाणी आपल्याला त्यातल्या त्यात मेळघाट या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या समस्या जनतेच्या वतीनं मांडाव्याशा वाटतात जनतेच्या समोर? समस्या सर एक नाही आहे, समस्या भरपूर आहे. कारण की आपण पाहू शकता जलजीवनचे कामं मेळघाटमध्ये झाले आहे. फक्त ते शो पीस म्हणून नळ आहे, पण त्या नळाला पाणी नाही. हर घर नल में जल, बगर बगर जल. काहीच नाही सर, फक्त ते शो पीस म्हणून ते नळचे कनेक्शन लागले आहे. पंतप्रधान मोदीची जी योजना होती ती योजना सर या मेळघाटमध्ये फेल झाली आहे. समस्याचा जर सर आपण विचार केला, मी आपल्याला सांगितलं की अजूनही असे बरेचसे गाव आहेत ज्या गावामध्ये लाईट नाही पोहोचली. असं दुःख होते या गोष्टीचं. आम्ही सुद्धा एक जनप्रतिनिधी आहे, आम्ही सुद्धा कुठेतरी कमी पडलो. परंतु जनतेने ज्यांना निवडून दिलं, तो आमदार असो किंवा खासदार असो, खऱ्या अर्थाने सर ही जबाबदारी यांची होती. कारण की जनता यांच्यावर विश्वास टाकून यांना निवडून देते. पण खासदार म्हणून यांनी 5 वर्षात कोणताही विकास केला नाही आहे. म्हणून सर आपण जर ग्रामीण भागामध्ये गेले तो लोकांच्या मध्ये जो रोष आहे तो आपल्याला दिसून येणार. यांना सर गावामध्ये यांची गाडी घेऊन देतात. जे ट्रायबलमधले गाव आहे त्या गावामध्ये यांच्या गाड्या वापस पाठवत आहे. आपण पाहू शकता सर या धारणी तालुक्यातील जे 5 गाव आहेत, चोपण, खोकमार, किनीखेडा, खोंगडा आणि ढोकला, या गावामधील लोकांनी आणि कुंड या गावामधील लोकांनी या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकला आहे सर. कारण की अजूनपर्यंत त्या गावामध्ये सर लाईट नाही आहे, रस्ते नाही आहे, लाईट नाही आहे. जनतेमध्ये रोष आहे. ह्या सगळ्या बाबी जनतेला, खासदारांना, आमदारांना माहीत असून सुद्धा आजपर्यंत कुणीही याच्यावर उपाययोजना का केल्या नाही, याच्या मागे काय नेमकं कारण असावं? उपाययोजना का केल्या नाही सर, हे याचं उत्तर थेट देऊ शकणार. म्हणून त्यांनी उपाययोजना केल्या नाही, म्हणूनच आज आम्ही बलवंतभाऊ वानखडे यांच्या रूपाने सक्षम असा उमेदवार या ठिकाणी दिला आहे. आणि आपल्या माध्यमातून सर आम्ही सर्व जनतेला सांगू इच्छितो की आपण जो एक विश्वास टाकणार, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. बलवंतभाऊ वानखडेच्या रूपाने नक्कीच मेळघाटने जे मेळघाटचं उज्ज्वल भविष्य आहे, जे इतर युवकांची अडचण आहे, ते नक्कीच बलवंतभाऊ वानखडेच्या रूपाने येणाऱ्या काळात हे नक्कीच सोडवण्याचं आम्ही काम करू. एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जो सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. लोकांचं मेळघाटातल्याच नव्हे तर कुठल्याही अमरावती जिल्ह्यातला म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या म्हणा, प्रत्येकाचं जेव्हा आम्ही बाईट घेतो त्याच्यापर्यंत पोचतो तर त्याचं एक म्हणणं असते की EVM मशीन आणि VVPAT मशीन. तर EVM आणि VVPAT ह्या आता चेंज होणाऱ्या वस्तू नाही. बरोबर. त्याच्यामध्ये कोणतंही बटन दाबलं आणि ते जर कमळाला गेलं तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे? सर EVM आणि VVPATचा जो विषय आहे, सध्या हा विषय आम्ही विचारात नाही घेतला आहे. आम्ही फक्त फोकस यावर करतो की जास्तीत जास्त मत हे काँग्रेसमध्ये कसे कन्वर्ट होणार आणि जास्तीत जास्त मत आम्ही कसे करून घेणार यावर आम्ही फोकस करत आहे. राहिला EVM आणि VVPATचा विषय, याबद्दल तर मी सध्या नाही बोलू शकणार. पण नक्की सर एवढं नक्की सांगतो की जास्तीत जास्त प्रमाणात मत आम्ही या ठिकाणी करून घेणार. तर त्याच्यात एखाद्या वेळेस घोड पण असणार, पण त्यापेक्षा जास्त मतं आम्ही मतदानाच्या रूपाने करून घेणार. नुकतीच होळी झालेली आहे. हो. आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला हे माहिती आहे की होळी हा आदिवासी समाजाचा मुख्य सण असतो. बिलकुल. होळीच्या नंतर जो आदिवासी समाज आहे तो समाज स्थलांतरित होतो हो. कामासाठी, हो. रोजगारासाठी. तर या निवडणुकीमध्ये होळी झाल्यानंतर हो. बराचसा वर्ग हा मेळघाटातून स्थलांतरित झालेला आहे. बरोबर. तर याचा आपल्या निवडणुकीवर, आपल्या पक्षावर काय परिणाम होईल? पक्षावर परिणाम सर नक्कीच. जो ग्रामीण भागातला ट्रायबल वोटर आहे तो काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जुळून आहे. यामागचं सर कुठेतरी इथे वोट न कमी होण्याचं कारणसुद्धा सर या ठिकाणी भाजपच राहणार आहे. कारण की भाजपाने कोणताही या ठिकाणी मोठा उद्योग या ठिकाणी आणला नाही. लोकांची आज अडचण अशी झाली आहे की त्यांची घराची चूल पेटली पाहिजे म्हणून आज ते इथून स्थलांतर करत आहे. हे अत्यंत सर शोकांतिक आहे. आपण पाहू शकता जर इथे एखादा रोजगार इथे या ठिकाणी राहिला असता तर किमान इथे मेळघाटमध्ये 70 ते 80% वोटिंग सर या ठिकाणी झाले असते.
कारण की तो ग्रामीण भागातला असा जो वोटर आहे तो कुठेतरी काँग्रेस पक्षाशी जोडला आहे. नक्कीच या ठिकाणी काही प्रमाणात तरी आमचं नुकसान आहेच, पण त्याचीसुद्धा सर आम्ही काही ना काही व्यवस्था करणार. तो मतदार येथे वोटिंगसाठी मेलघाटमध्ये आला पाहिजे. नक्कीच यासाठी आम्ही नक्कीच काही ना काही प्रयत्न करणार. काय वाटते आपल्याला, बळवंत वानखडे, दिनेश बुक की नवनीत राणा, याच्यामध्ये क्रम कसा राहील? 100% सर, एक नंबरवर तर सर 100% सांगतो बलवंत भाऊ वानखडेच राहणार. मेलघाटमध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बलवंत भाऊ वानखडे नंबर 1 वर राहणार. आणि 2 आणि 3 मध्ये कोण राहणार याबद्दल मी सध्या भाष्य करणार नाही, पण 1 नंबरवर बलवंत भाऊ वानखडे राहणार. पण भाजपाच्या ज्या विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा, या स्वतःला मेळघाटाची मुलगी म्हणतात, मेळघाट की बेटी म्हणतात. मग मेळघाटातून त्यांना भरघोस मतदान होणार की नाही होणार? सर, मेलघाटच्या जनतेने यावेळेस विचार केला आहे. त्यांना यावेळेला विदाई करून मान सन्मानाने त्यांना यावरून जिल्ह्याच्या बाहेर आम्ही पाठवणार आहे. कारण की ते कधी मेलघाटची बेटी म्हणतात, कधी मेलघाट की बहू म्हणतात. ते महिला आहे, मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही, पण इतकंच नक्की सांगणार की यावर्षी सर मेलघाटच्या जनतेने निर्धार केला आहे, अमरावती जनतेने निर्धार केला आहे की त्यांना सन्मानपूर्वक यावेळेला घरी पाठवणार. आपले जे उमेदवार आहेत बळवंत वानखडे, हो, यांच्याविषयी आपण मेळघाटातल्या जनतेला जाता जाता काय आवाहन कराल? मी सर्व मेलघाटातील जनतेला आवाहन करू इच्छितो की बलवंत भाऊ वानखडेच्या रूपाने एक हक्काचा माणूस आपल्याला या ठिकाणी भेटला आहे. येणाऱ्या 26 तारखेला आपण जास्तीत जास्त मताने बलवंत भाऊ वानखडे यांना निवडून देणार हीच आपल्याकडून आशा करतो. आणि तुम्ही जो विश्वास बलवंत भाऊ वानखडे यांच्यावर टाकणार, तुमच्या विश्वासाला या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही. आणि एक तुम्हाला नक्की सांगतो, येथील युवकांसाठी नक्कीच MIDCमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार. आणि कोणतीही समस्या आपण पाहू शकता, MRGSचा जो पेमेंटचा विषय आहे, मजुराचा पेमेंटचा विषय आहे, तुमच्या कोणत्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. 24 तास तुमच्या हाकेला साथ देणारा व्यक्तिमत्व म्हणजे बलवंत भाऊ वानखडे आहे. आणि आपल्याला हात जोडून विनंती करतो की बलवंत भाऊ वानखडे यांच्या पाठीशी आपण उभे राहा, हीच मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपले सुद्धा. धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याच्याबद्दल आम्ही विदर्भ न्यूजच्या वतीने आपले आभारी आहोत. धन्यवाद सर. परत एकदा यानंतर एका नवीन उमेदवाराकरिता, नवीन पक्षाच्या नवीन कार्यकर्त्यासह विदर्भ न्यूजची टीम, विदर्भ न्यूजची चमू धारणी शहरातील एका आणखी मोठ्या नेत्याची आपण भेट घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.